कुठलाही राजकीय पक्ष नाही, काँग्रेस नाही, कम्युनिस्ट पक्ष नाही किंवा देश स्तरावरचे कुठलेही पक्ष त्यात सहभागी नाहीत. आणि तरी देखील हे आंदोलन जगभर पसरलेलं, आता देशभर पण नाही, जगातही त्याची प्रतिक्रिया यायला लागली. दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर विद्यार्थी असे, तरुण मंडळी असे, त्यांच्यावरती लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे नेते मंडळी असतील, सुप्रिया सुळे असतील, त्या सुद्धा पोहोचले. जयंत पाटील आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जंतर मंतरवरती जो लाठीचार्ज झाला, तरुण मंडळी विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी, मुळामध्ये जो नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला त्यासाठी अशा पद्धतीने घटना घडली हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना पूर्णपणाने मोडून काढण्याचं काम पोलिसांच्या जरी करण्यात आलं आणि याचा एक शॉक देशातल्या सामान्य नागरिकांना बसलाय. मुलांचं आंदोलन आहे, कुठलाही राजकीय पक्ष नाही, काँग्रेस नाही, कम्युनिस्ट पक्ष नाही किंवा देश स्तरावरचे कुठलेही पक्ष त्यात सहभागी नाहीत. आणि तरी देखील हे आंदोलन जगभर पसरलेलं, आता देशभर पण नाही, जगातही त्याची प्रतिक्रिया यायला लागली. याचा अर्थ काय आहे तो सरकारने लक्षात घेऊन आपल्या दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. तुमच्या मते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाची मागणी जर होते तर ती का होत नाही, त्याचं कारण काय? मोदी धर्मेंद्र प्रधानांच्याच राजीनाम्याची मागणी आहे ना, तेच सगळे मागणी करत का नाही? आता ते त्या सरकारी बाजूला विचारा ना तुम्ही, मला काय माहिती. सर, यामध्ये महाराष्ट्रातले काही सत्ताधारी पक्ष आहेत, नेते मंडळी आहेत, ते म्हणत आहेत की ते दहशतवादी सौदाभाऊ होत आहेत. ते म्हणतात की जे आंदोलन करतायत ते दहशतवादी असं म्हटलं. ते महाराष्ट्रातली तरुण विद्यार्थिनी त्यांना उत्तर देतील. मी त्यांना उत्तर देण्याची काय आवश्यकता. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की काही तिकडे जमलेले आहेत ज्यांना माहिती नाहीये की नीट पेपर परीक्षा कधी होती, पेपर कधी फुटला, असं सुद्धा ते म्हणतात. आता ते काहीतरी बोललं पाहिजे म्हणून ते बोलतायत. सगळ्यांना माहिती आहे नीट काय, कधी पेपर होता, कधी फुटला, किती वेळा फुटला, यांच्या काळात किती वेळा फुटला, नीट पेपर फुटून कुणी पैसे कमवले, त्यांची चौकशी केली का नाही केली का, हे सगळ्यांच्या समोर आहे. हे काय दडवून नाहीये, हे पूर्ण ट्रान्सपरंट सगळ्यांना माहिती आहे. म्हणून अतिरेक झाला भावनांचा, म्हणून लोक आज रस्त्यावर येतात. तुमच्याशी वाचिक प्रसंग. कॅमेरा पर्सन अवधूष करी, मी वैभव पाटील, मुंबई.